जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं। ढोल-ताशांच्या गजरात आणि अतिशय भक्तिभावाने खोतकर कुटुंबियांनी गणरायाचं स्वागत केलं। यावेळी गणपती बाप्पाच्या स्वागताचा उत्साह इतका होता की खुद्द आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही। त्यांनी स्वतः ढोल वाजवून गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं। त्यानंतर संपूर्ण खोतकर कुटुंबियांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली आणि मनोभावे आरती केली। या प्रसंगी जालना शहरातील नागरिकांना एका दिवसाआड पाणी मिळावं यासाठी आपण गणपती बाप्पासमोर संकल्प केला असून बाप्पाने तो पूर्ण करावा अशी प्रार्थना केल्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे। सालाबादाप्रमाणे प्रतिवर्षी गणपतीचं आगमन हे निश्चितपणे सर्वसामान्यापासून तर विशेष लोकांपर्यंत सुद्धा अत्यंत आनंददायी या ठिकाणी असतं। तसाच आनंद निश्चितपणे आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी पाहायला मला मिळतो। या वर्षाचा गणपती उत्सव हा निश्चितपणे दरवर्षीपेक्षा जरा वेगळा आहे, कारण की पाऊस वरून राजाला घेऊन आलेला गणपती आणि त्यामुळे शेतकरी व्यापारी सर्व या ठिकाणी सर्व घटक या ठिकाणी खुश आहेत। त्यामुळे आपण याला विघ्नहर्ता म्हणतो। गणपतीने हे विघ्न आपलं सर्वांचं दूर केलं आणि चांगला पाऊस पडला। खरं तर याबरोबरच काही संकल्प या निमित्ताने आम्ही करत आहोत। जालना शहराला जवळपास 450 कोटी रुपये या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही या ठिकाणी विकास कामासाठी या ठिकाणी आणू शकलो। भविष्य काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजयदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा संपूर्ण विकास करण्याची हमी या उत्सवाच्या निमित्ताने मी जालनेकरांना देतो। ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या निश्चितपणे दूर केल्या जातील। मी शब्द दिलेला आहे की शहरातील सामान्य नागरिकाला रोज किंवा एक दिवसाला कसं पाणी मिळेल हा संकल्प मी या ठिकाणी केला। मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की हा माझा संकल्प गणपती बाप्पाने तडीस न्यावा आणि या शहराला रोज माझ्या हाताने किंवा या ठिकाणी निश्चितपणे पाणी मिळावं आणि तो प्रयत्न मी या ठिकाणी करतो आणि ते प्रयत्न निश्चितपणे पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी मिळेल। शेवटी शहरातल्या लोकांच्या समस्या, वॉटर, गटर, मीटर या सर्व समस्यावर मी अत्यंत बारकाईने लक्ष घालतो आणि या सर्व गोष्टींमध्ये आता पुढे जाऊन काम करण्याची पूर्ण तयारी माझी आहे, सरकारसोबत आहे। आपण बघताय की गणपती विसर्जनासाठी 11 कोटी रुपये खर्च करून आम्ही त्या ठिकाणी कुंड बांधलं, देवीचं विसर्जन, छठ पूजा अशा विविध घाटासाठी तो घाट त्या ठिकाणी बांधला। शहरातले डीपी रस्ते 1 वर्षामध्ये एकही डीपी रस्ता मी ठेवणार नाही। शहरामधल्या सर्व समस्या, विजेची समस्या आम्ही दूर केली, बाकी इतर सर्व समस्या सुद्धा आम्ही हात घालतो। त्यामुळे गणपती बाप्पाने ही ताकद आम्हाला द्यावी आणि जास्तीत जास्त विकास आमच्या हातून या शहराचा करून घ्यावा, हेच साकडं गणपती बाप्पाला घातलं। NTV न्यूज मराठी, जालना।